पुणे इंदिरा युनिव्हर्सिटी मधील 84 विद्यार्थी इंटरनॅशनल इमर्शन प्रोग्रामच्या अंतर्गत 6 दिवसाच्या अकॅडमिक टूरसाठी दुबईला गेलेले आहेत। त्याच दरम्यान इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध भडकलेलं आहे। इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणने दुबईवर हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे अभ्यासक्रमासाठी गेलेले विद्यार्थी असुरक्षित बनलेले आहेत। इंदिरा युनिव्हर्सिटीचे प्रशासन, विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार आणि आमचे मित्र प्रिन्स त्यागी, मधु त्यागी यांनी संपर्क केल्यावरून माहिती घेतल्यानंतर हे विद्यार्थी भारतामध्ये सुरक्षित पोहोचण्यासाठी मी प्रधानमंत्री कार्यालय, दुबई स्थित भारतीय दूतावास आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि हे विद्यार्थी मायदेशी सुरक्षित आले पाहिजेत याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। युक्रेन रशिया युद्ध काळामध्ये भारतातील युक्रेनमधील भारतीय नागरिक आणि भारतीय विद्यार्थी यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी कसोशीनं प्रयत्न केलेला आहे, त्यांनी करून दाखवलेला आहे। त्याच धर्तीवर एक मिशन मोडवर काम करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दुबई स्थित आणि पूर्ण आखातामध्ये रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी गेलेले भारतीय जे आता युद्धजन्य परिस्थितीमुळे असुरक्षित बनलेले आहेत त्यांना पुन्हा मायदेशी सुरक्षित आणतील याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे। देशाच्या जनतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे। अशा काळामध्ये पालकांनी अशांत न होता, पॅनिक न होता, अफवावर विश्वास न ठेवता नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारवर विश्वास ठेवून त्यांना शांततेचं सहकार्य केलं तर ही आपली मुलं, ही देशाची मुलं आहेत। त्या कर्तव्य भावनेने हे मोदी सरकार या सर्वांना मायदेशी सुरक्षित आणतील त्या प्रकारे त्यांनी आणावं असं मी नम्र आवाहन करतो। या संदर्भामध्ये पालकांना किंवा विद्यार्थ्यांना जर काही संपर्क करायचा असेल तर त्यांनी दुबई स्थित दूतावासाशी, प्रधानमंत्री कार्यालयाशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी किंवा मी अमर साबळे माजी राज्यसभा खासदार यांच्याशी संपर्क करावा। त्यांना त्या ठिकाणी पाहिजे ती मदत पुरवली जाईल असं मी आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शांततेचं आवाहन करतो।